मोदींच्या व्यक्तिमत्वाचीच रचना अशी आहे की ते मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य देऊ शकत नाही. मोदी हिंदू संघटक आहे, मोदी हिंदू सुधारक नाही. सत्यपाल सिंग सारखे त्यांचे मंत्री डार्विनला बाजूला करा अशा पद्धतीचं सांगतात, त्याच्यावर मोदी बोलत नाही. हे जे ठोसपणे मोदींनी सांगितलं पाहिजे तिथे ते कुठेतरी कमी पडतात. भारतातली लोकशाही म्हणजे सुस्त, भ्रष्टाचारी किंवा आरामात काम करणारी, आळशी अशा पद्धतीचं एक चित्र होतं. ते चित्र बदलण्यात मोदींनी मदत केली. हिंदुत्व म्हणजे हिंदूंमधील एकत्वाची भावना अधिक हिंदू लोकांचे न्याय हितरक्षण, यातील हिंदूंचं न्यायरक्षणाकडे मोदींचं लक्ष आहे. दशकवेद व महाराष्ट्रवेद या दोन गाजलेल्या सिरीजमधील 11 मुलाखती आता वाचकांना पुस्तक रूपात उपलब्ध. थिंकबँकचं व्हायटल संवाद हे पहिलं पुस्तक विकत घेण्यासाठी thinkbank.in या वेबसाईटला भेट द्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंकबँकच्या मोदी ॲट 9 या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मेच्या शेवटच्या आठवड्यात 2014ला नरेंद्र मोदी सत्ताधीश झाले. भाजपला एक हाती सत्ता मिळाली. त्यानंतर 2019ला सुद्धा मेमध्येच ते परत एकदा सत्ताधीश झाले आणि गेली 9 वर्ष एक पंतप्रधान, एकाच पक्षाचं राज्य अशी परिस्थिती खूप वर्षानं भारतानं बघितली. याआधी जवळपास 30 वर्षापूर्वी असं झालं होतं. मध्यंतरी आघाड्यांचं, युत्यांचं राजकारण झालं. त्यामुळं एकच पंतप्रधान, एकाच पक्षाची सत्ता, युती आघाडी नाही, याचे असंख्य परिणाम असंख्य निर्णयामधून भारतावरती झाले. आणि ज्या व्यक्तीला, ज्या पक्षाच्या सत्तेला 9 वर्ष पूर्ण होत आहेत, त्या निमित्तानं त्यांच्या या 9 वर्षाचा लेखाजोखा, पुन्हा निवडणुकीला सामोरं जायला बरोबर 1 वर्ष आहे. या वर्षभरात काय होईल, भविष्यात त्यांचं काय होईल, या सगळ्याचा आढावा आपण या सिरीजमध्ये घेणार आहोत. आणि या सिरीजमधली पहिली मुलाखत आहे ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित सरांची. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. सरांनी वेगवेगळ्या वेळेला थिंकबँकवरती मुलाखती तर दिलेल्याच आहेत, पण सरांचं नरेंद्र मोदी, नवा भाजप आणि बदलता भारत हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीचा, भाजपच्या कारकिर्दीचा, त्याच्या बदलांचा आढावा घेतलेला आहे. त्यामुळं हेच सगळं सरांकडून समजून घ्यायचं. सर, हाच पहिला प्रश्न आहे की ही जी 9 वर्षाची कारकीर्द आहे याच्याबद्दल तुम्ही सविस्तर अभ्यास केलाय, विश्लेषण केलंय, काय आहे तुमचं ॲनालिसिस? पहिली गोष्ट म्हणजे या पुस्तकाबद्दल थोडक्यात एक हे सांगतो की एक कल्पना अशी होती राजहंसच्या दिलीप माजगावकरांची की सगळ्या विचारधारांची पुस्तकं आली पाहिजेत आणि त्यातही पुढे जाऊन कॉन्टेम्पररी पॉलिटिक्सवर पण आलं पाहिजे. म्हणून त्यांनी म्हणजे राजहंसने आपल्या केजरीवालांवर पुस्तक आणलं आहे. अलीकडे जॉर्ज फर्नांडिसवर निळू दामलेंचं आलेलं आहे. आणि याच्या आधी माझ्याकडनं त्यांनी नरसिंह रावांचं लिहून घेतलं होतं. आणि यानंतर आताचा हा माझ्या एक मनात होतं की नरेंद्र मोदींबद्दल कोणाचे काही आक्षेप असतील आणि भक्त असतील किंवा बाजूने आणि विरोधात भरपूर मंडळी आहेत, तरीसुद्धा नरेंद्र मोदी हा एक फिनॉमिना आहे. या देशात एक राजकारणाचा घाट बदलणारी एक व्यक्ती आणि जी एक सर्वसामान्य, ज्याला आपण पिछडा वर्ग म्हणू, अगदी गरिबी म्हणजे आर्थिकदृष्ट्या गरिबीच्या खूप खालच्या स्तरावरनं स्वकर्तृत्वावर आणि संघटनेच्या बळावर देशाच्या सर्वोच्चपदी पोचलेली, पंतप्रधानपदी पोचलेली या व्यक्तीचं चरित्र किंवा या व्यक्तीचा हा प्रवास हा कुठेतरी समजून घेणं आपल्या सर्व मतदारांसाठी पण आवश्यक आहे. त्यातनं हे पुस्तक तयार झालं. हा आढावा घेताना मला असं जाणवलं की मोदींनी काही गोष्टी नक्कीच उत्तम तऱ्हेने पार पाडलेल्या आहेत आणि काही गोष्टीत त्यांच्या खूप मर्यादाही स्पष्ट झालेल्या आहेत. याचा दोन्हीचा उहापोह मी केलेला आहे. कारण कुठलाही पंतप्रधान, अगदी आपल्या पंतप्रधान नेहरूंपासनं, पंडितजींपासनं सुरुवात केली तर मोदींपर्यंत, प्रत्येकाच्या याच्यात उणं आपल्याला काढता येतंच आणि ते असतंच कारभारात. कारण सर्व परमेश्वर नसतात कोणी पंतप्रधान म्हणा. तर त्यामुळे हे बघताना मला जे प्रमुख स्थित्यंतरं मोदींनी केली ती मला वाटतं सांस्कृतिक क्षेत्रात केली, ती आर्थिक क्षेत्रातही केली, ती राजकीय क्षेत्रात केली, ती परराष्ट्र धोरणामध्ये मुख्यतः केली आणि ती प्रशासनात केली. ह्या प्रत्येक पातळीवर त्यांनी एक आपला वेगळा ठसा नक्कीच उमटवलेला आहे. आणि त्याचबरोबर हे करत असताना विशेषतः सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काही भारताला ज्याच्यावर आक्षेप घेता येतील अशा पद्धतीचे काही निर्णय किंवा या पद्धतीची धोरणं
ही आखली गेलेली आहे. तर या दोन्हीकडे आपण तारतम्याने बघितलं पाहिजे असं मला वाटतं मोदींचा संपूर्ण आढावा घेताना. हे जे तुम्ही 5 मुद्दे मांडलेत की ज्याच्यात मोदींनी स्वतःचा ठसा उमटवलाय, ओळख निर्माण केली आहे, यात तुमच्या मते मोदींचे सगळ्यात महत्त्वाचे निर्णय कुठले की ज्याचा दूरगामी परिणाम देशावरती अजून 10-20 वर्ष होत राहणार आहे? 2 गोष्टीत मला मुख्य वाटतो, एक आर्थिक आणि सांस्कृतिक. पहिला आर्थिक याच्यावर सांगतो. एस जयशंकरांनी चांगलं एक पुस्तक लिहिलं आहे इंडियन वे म्हणून, आणि त्याच्यात त्यांनी मोदींच्या कार्यपद्धतीबद्दलही एक विश्लेषण केलेलं आहे. जयशंकरांचं एक म्हणणं मला अतिशय पटलं की कोविड नंतरच्या काळात भारत ज्या पद्धतीने उभा राहिला आहे किंवा कोविडच्या काळात भारताने ज्या पद्धतीने काम केलं भारताच्या सरकारने, त्याच्यात मी फक्त केंद्र सरकार म्हणत नाही, राज्य सरकारांपासून सगळी म्हणजे सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष, काँग्रेस आलं, शिवसेना आलं, अनेक पक्ष आले, ते माझ्या मते तरी एक्स्ट्रॉर्डिनरी होतं आणि हे जगही मान्य करत आहे. कारण कोविडची महाभयंकर साथ आल्यावर बहुतेकांचं मत होतं की भारतात हाहाकार माजेल, प्रचंड मृत्यू होतील, पूर्ण अर्थव्यवस्थेची उलथापालथ होईल आणि गरिबीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल. कारण भारत हा मुख्यतः आयातीवर अवलंबून, भारताची इकॉनॉमी निर्यातीवर अवलंबून नाही आहे. तर असे अनेक धक्के बसतील. तर हे धक्के, हा शब्द कदाचित कोणाला एक्झॅगरेशन वाटेल, अतिशयोक्ती वाटेल, पण लीलया भारताने पेलली आणि त्यातून जगाच्याही लक्षात आलं की डेमोक्रेसी काम करू शकते. डेमोक्रेटिक स्ट्रक्चरमध्ये सुद्धा की जिथे केंद्रीय सत्ता एका पक्षाच्या हातात आहे, अनेक राज्य सरकारही विरोधी पक्षाच्या हातात आहेत, आपल्याकडे एक ओरड करायची एक ही आहे की लोकशाही धोक्यात आलेली आहे, लोकशाही धोक्यात आलेली आहे. पण भारतातल्या अनेक राज्यांमध्ये ही विरोधी पक्षांची सरकार आहेत आणि कोविड काळातही होती. तर सत्ताधारी आणि विरोधी हे एकत्र येऊन प्रशासकीय व्यवस्था उत्तम तऱ्हेने चालवून देशाला महामारीपासून वाचवू शकतात आणि इकॉनॉमी स्टेबल ठेवू शकतात, स्थिर ठेवू शकतात. हा जो मेसेज जगात गेला, म्हणजे 80 कोटी कुटुंबांना 3.5 वर्ष किंवा अजूनही चालू आहे की रोज महिनाभराचं अन्नधान्य हा देश फुकट पुरवतो. ही 80 कोटी लोकसंख्या जपानहून मोठी आहे. म्हणजे आपण जर का युरोपातल्या अनेक देशाहून जास्त देशांना, जर्मनीच्या लोकसंख्येपेक्षा जास्त संख्येने भारतात घरं मिळालेली आहेत गेल्या 5 ते 6 वर्षात. तर याच्यात हे महत्त्वाचं अशासाठी आहे की जगात 2 पद्धतीच्या आयडिओलॉजीबद्दल एक संघर्ष चालला आहे, जो आपल्या मराठी लोकांच्या लक्षात येत नाही आणि आपले तथाकथित बुद्धिमान लोक त्याबद्दल बोलतही नाही. चीन एक सातत्याने जगाला असं दाखवायचा प्रयत्न करतोय की एकपक्षीय राजवट, हुकुमशाहीकडे जाणारी एकपक्षीय राजवट हीच कार्यक्षम राजवट असते. हे आमच्या उत्कर्षावरनं बघा, आर्थिक उत्कर्षावरनं, की आम्ही कुठे होतो आणि कुठे पोचलो 80 नंतर, डेंगपासनं पुढचं हे. त्यामुळे लोकशाही स्ट्रक्चर हे काही इफेक्टिव्ह नाही. रशियाही त्याच पद्धतीने सांगतो. अशा वेळे भारतासारखा जो गरिबीतनं हळूहळू मध्यम वर्गाकडे येतोय, अजूनही भारत हा मध्यम अर्थव्यवस्थेमध्येही आलेला देश नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अजून तो गरिबांची अर्थव्यवस्था याच्यातच स्तर आहे त्याचा. तो अतिशय कार्यक्षमतेने प्रशासकीय बैठक जी आहे ती वापरून डिलिव्हर करू शकतो, लोकांना देऊ शकतो, लोकांना लाभ देऊ शकतो आणि अर्थव्यवस्था चालवू शकतो. हे कोविडच्या काळात जगाला कळलं आणि त्यातनं भारताची पत वाढली जगामध्ये. याच्यात मोदींचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे असं मला वाटतं. त्याच्यासाठी त्यांनी जे 2014 नंतर, म्हणजे मी जे मगाशी म्हटलं त्याच्यात आर्थिक आणि प्रशासकीय हे केले. तंत्रज्ञान भारतात राजीव गांधींपासून आलेलं होतं, ज्याला भाजपनेच विरोध केला होता, पण राजीव गांधींनी हट्टाने संगणक तंत्रज्ञान आणलं. पुढे नरसिंहरावांपासून पुढच्या काळात जेव्हा जागतिकीकरणाची लाट आली तेव्हा त्या सगळ्या सरकारने, मनमोहन सिंग सरकारने सगळ्यांनी तंत्रज्ञानाला चालना दिली. नंदन नीलकणी आणि या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला माहिती आहे. पण ते तंत्रज्ञान लोकांना थेट मदत देण्यासाठी आपण यशस्वीतेने वापरू शकतो, हे मोदींचं कॉन्ट्रीब्युशन आहे. जसं नंदन नीलकणी 2014च्या निवडणुकीत बंगलोरमधनं मोठ्या मताने पराभूत झाले होते. ते दिल्लीतनं निघून जात असताना मोदींनी त्यांना थांबवून घेतलं आणि त्यांचं जे आधार कार्ड आणि या सगळ्याचं स्ट्रक्चर होतं की ज्यातनं DBT आलं, डायरेक्ट कॅश ट्रान्सफर,
तो जो भाग झाला, बँकेत तुमच्या थेट पैसे जातील आणि हे मिळायला लागले लोकांना. तर तंत्रज्ञानाचा हा उपयोग, यातलं तंत्रज्ञानाचं सगळं कॉन्ट्रीब्युशन हे काँग्रेस सरकारचं आहे आणि ते आपल्याला नाकारता येणार नाही. पण ते स्ट्रक्चर लोकोपयोगी योजनांसाठी वापरणं आणि ते वापरून इफेक्टिव्हली दाखवणं, ज्यामुळे 2019च्या निवडणुकीनंतर ज्या काही सुज्ञ आणि शहाण्या लोकांनी ॲनालिसिस केलं, शेखर गुप्तांपासून अनेक, त्यांनी दाखवून दिलं की बालाकोट इतकाच, बालाकोटवर नंतर पाकिस्तानमध्ये जो बालाकोटवर हल्ला केला त्याचा इमोशनल कंटेंट प्लस हे जे डायरेक्ट कॅश ट्रान्सफर आणि अन्य गोष्टीतनं लोकांना थेट मदत मिळाली होती, त्यातनं मोदींचे लाभार्थी किंवा मतदार मोठ्या प्रमाणात वाढले आणि त्यांनी मोदींना 300हून अधिक जागा मिळवून दिल्या. हे मी मोदींचं कॉन्ट्रीब्युशन का म्हणतो, तर आता पुढच्या 4 वर्षात बहुतेक सर्व राज्य सरकार, आत्ताच अगदी कर्नाटकचं आत्ताची निवडणूक, तीच टेम्पलेट किंवा तीच रचना हे वापरत आहेत. याचं उत्तम उदाहरण ते पंजाबमध्येही ते वापरत आहेत, दिल्लीमध्ये ते वापरत आहेत, नवीन पटनायक ओरिसामध्ये वापरत आहेत, ममता बॅनर्जी काही प्रमाणात म्हणतो पण वापरत आहेत, तेलंगणमध्ये मोठ्या प्रमाणात राव वापरत आहेत, आंध्र प्रदेशात तेच केलं जात आहे आणि कर्नाटकात आता 56,000 कोटीचा बोजा उचलून जे नवीन सिद्धरामय्यांचं सरकार आहे तेच सांगतायत की आम्ही 2,000 रुपये देऊ, 3,000 रुपये प्रत्येक खात्यात जमा करू, STची फ्री सेवा देऊ, जी महाराष्ट्रात 50% सवलत आहे ती तिथे पूर्ण केलेली आहे. किंवा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी जे अलीकडच्या अर्थसंकल्पात केंद्राकडे जितके पैसे येतील तितकंच आम्ही कॉन्ट्रीब्यूट करू. आता हा जो सगळा बदल झालेला आहे ना, म्हणजे लोकांना तुम्ही म्हणजे द डेमोक्रेसी दॅट कॅन डिलिव्हर असं जयशंकरने वापरलं आहे, तसं मला चटकन भाषांतर येत नाही, पण कार्य करणारी लोकशाही. नाही तर भारतातली लोकशाही म्हणजे सुस्त, भ्रष्टाचारी किंवा आरामात काम करणारी, आळशी, अशा पद्धतीचा जो हा एक चित्र होतं, ते चित्र बदलण्यात मोदींनी मदत केली. दुसरा त्यांचा मोठा भाग आर्थिक घेतला, म्हणजे त्यांनी मोठ्या प्रमाणात आपली अर्थव्यवस्था ही फॉर्मल करण्याच्या दिशेने पावलं टाकली आणि ते फार महत्त्वाचं आहे. कारण आपल्याकडे इन्फॉर्मल स्ट्रक्चर खूप होतं आणि त्यामुळे प्रत्यक्ष व्यवहार कसे होत आहेत किंवा कोणामध्ये काय व्यवहार होत आहेत ह्याचाही डेटा तयार होत नव्हता. जेव्हा फॉर्मल इकॉनॉमी आता वेगाने व्हायला लागली, मी माझ्या पुस्तकात नोटबंदीबद्दल विस्तृत लिहिलं आहे की त्याचे फायदे तोटे, म्हणजे त्याच्यात जे काही सांगितलं गेलं निवडणुकासमोर ठेवून की आम्ही दहशतवाद रोखणार आहोत, आम्ही हे करणार, तसं काही झालेलं नाही आणि ते होणं शक्यही नव्हतं. नवीन किंवा काय म्हणतात खोट्या नोटा ह्या परत बाजारात येतं, कुठलीही नवीन नोट आली की दुसरी यंत्रणा तयारच असते. पण मुख्य काय झालं तर पैशाचा उगम आणि पैशाचा प्रवाह तो कुठून कुठे कसा जातोय हे डिटेक्ट होणं, हे समजणं, हे नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात शक्य झालं. 17 लाख संशयास्पद खाती मिळाली, 17 लाख, ज्याच्यावर टॅक्स लावला गेला आणि त्यामुळे टॅक्स कलेक्शन वाढलं. प्रश्न कसा आहे की आपण नेहमी म्हणतो इन्फॉर्मल इकॉनॉमी चालते आणि त्यामुळे लोकांचं इन्फॉर्मल इकॉनॉमीत असलेल्यांना नुकसान झालं. पण जेव्हा इकॉनॉमी फॉर्मल होते तेव्हा अगदी म्हणजे फुलवाल्याकडे पैसे कुठून येत आहेत किंवा कसे जात आहेत किंवा कुठल्याही सेक्टरमध्ये पैशाचे व्यवहार कोणत्या पद्धतीने होत आहेत हे सरकारला कळतं. आणि हे कळणं आवश्यक यासाठी असतं की त्यानुसार तुम्हाला धोरणं आखता येतात की अडचणी खरोखर काय आहेत ह्या कळायला लागतात. आणि हा जो फॉर्मॅलिटीकडे नेण्याचा जो हा आहे तो मोदींनी अगदी मनापासून केला. म्हणजे GST केल्यानंतर त्यांना सर्वात जास्त त्रास गुजरातमध्ये झाला होता. गुजरातच्या मागच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या फेस आला त्याला, कारण GST होतं. पण GST त्यांनी हट्टाने कार्यरत केलं. डिजिटल इकॉनॉमी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की आपल्याला म्हणजे फुलवालीकडे फुलं घेताना सुद्धा किंवा रिक्षामध्ये सुद्धा आता डिजिटल पेमेंट हे जीपे आणि ॲक्सेप्ट झालेलं आहे ऑलमोस्ट. तर हा जो एक स्ट्रक्चरल शिफ्ट आहे, मी पुन्हा म्हटलं जसं यातलं काँग्रेसचं कॉन्ट्रीब्युशन मी नाकारत नाही, पण शेवटी ती यंत्रणा कार्यान्वित करणं किंवा प्रशासनाला ॲन्सरेबल करणं, टार्गेटमध्ये तुमचे प्रोजेक्ट पूर्ण झाले पाहिजेत, त्याचा रिव्ह्यू घेणं, त्यानुसार सर्व ठिकाणी सर्व गोष्टी पोचतायत की नाही हे पाहणं, ह्याची एक जी रचना मोदींनी म्हणजे ते व्यवस्थापकीय कौशल्य दाखवलं ते माझ्या मते महत्त्वाचं आहे. पण त्याचबरोबर सर्वात म्हणजे मोदींच्या काळात ज्या पद्धतीची इकॉनॉमिक एक जंप किंवा इकॉनॉमिक एक आर्थिक उत्साह
जो मनमोहन सिंग आणि नरसिंह रावांच्या काळात होता तसा झालेला नाही, याची मला 2 कारणं दिसतात. एक तर जे रिफॉर्म्स मनमोहन सिंग आणि नरसिंह रावांनी सुरू केले त्याचा पुढचा टप्पा हा मुख्यतः राज्य सरकार म्हणजे राज्य सरकारांनी करायचा आहे. ती राज्य सरकारं तिथे कमी पडत आहेत वेगवेगळ्या इंटरेस्टमुळे. आणि दुसरा भाग असा की मोदींच्या व्यक्तिमत्वाचीच रचना अशी आहे की ते मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य देऊ शकत नाहीत. म्हणजे ते हुकुमशा नाही आहेत, मी तसं म्हणणार नाही, पण एक त्यांची वडीलधाऱ्या घरात जसं पूर्वीच्या हिंदू एकत्रित कुटुंब पद्धतीत वडीलधारा माणूस जसं सर्व काही चालवायचा त्या पद्धतीची एक एकाधिकारशाही त्यांच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे भारतात ज्या पद्धतीचं आर्थिक स्वातंत्र्य उद्योगपतींना किंवा अर्थव्यवस्थेला मिळणं आवश्यक होतं ते कमी आहे. रुचिर शर्मानी याच्यावर चांगलं विश्लेषण केलेलं आहे. चीन आणि भारतात फरक असा आहे की चीनमध्ये राजकीय स्वातंत्र्य अजिबात नाही आहे. तुम्ही तिथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक शब्दही काढू शकत नाही, तुम्ही गायब होता किंवा तुरुंगात जाता. भारतात राजकीय स्वातंत्र्य बेसुमार आहे. म्हणजे पंतप्रधानांच्या प्रतिमेला चपलेने मारतायत अशी दृश्य टी व्हीवर दिसू शकतात किंवा आपल्याकडचे अनेक बोलघेवडे प्रवक्ते सकाळपासून काही बोलत असतात, हे सगळं चालू शकतं. पण चीनमध्ये आर्थिक स्वातंत्र्य खूप आहे. तिथे उद्योगपतींना इन्व्हेस्टमेंटमध्ये परदेशी इन्व्हेस्टमेंटमध्ये या सगळ्यात खूप स्वातंत्र्य मिळतं. भारतात आर्थिक स्वातंत्र्य कमी आहे. भारतात सरकारचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात आहे आणि तो मोदींना घालवता आलेला नाही. त्याचं महत्त्वाचं कारण मला असं वाटतं की त्यांना कायम लक्षात आहे की काँग्रेसमधल्या भ्रष्टाचारावर बोट ठेवून मी निवडून आलो आणि तो भ्रष्टाचार मला होऊन द्यायचा नसेल तर सगळ्या व्यवहारांवर माझं बारकाईने लक्ष पाहिजे. त्यामुळे साहजिकच स्वातंत्र्याचा संकोच होतो, कारण तुम्ही स्वातंत्र्य द्याल तर भ्रष्टाचाराला वाव मिळतोच. आणि दुसरं म्हणजे ही जी एक संघाची एकचालकांवरती ॲटिट्यूड आहे त्याचाही हा असावा. पण मुख्यतः सरकारला. आणि तिसरा भाग की त्यांना जेव्हा या पद्धतीचं लोकांना म्हणजे कल्याणकारी योजना राबवायच्या असतील तेव्हा सरकारची तिजोरी कायम भरलेली पाहिजे आणि त्यासाठी आर्थिक स्वातंत्र्यावर कुठेतरी मर्यादा घातली पाहिजे, तरच सरकारकडे टॅक्समधनं पैसे येतील, हे कारण असावं. पण त्यामुळे ज्या पद्धतीचा उत्साह किंवा जम ही नरसिंहरावांच्या काळात आणि मनमोहन सिंगांच्या काळात भारतात दिसली ती दिसत नाही आहे. पण त्यावेळे त्याच काळात 2G सारखेने अनेक घोटाळे झाले, तसे घोटाळेही होताना दिसत नाही आहेत. तर हे त्यांचं या 2 क्षेत्रातलं मला एक कॉन्ट्रीब्युशन वाटतं, ज्याचं विस्तृत मी वर्णन माझ्या पुस्तकात केलेलं आहे. पूर्वी म्हणायचे मायबाप सरकार आणि सरकारच आपली काळजी घेईल अशी एक भावना होती. तसंच आत्ता इथं झालंय का की मोदीच आपली काळजी घेत आहेत, मोदी थेट पैसे पाठवत आहेत आणि ते एस्टॅब्लिश करतायत की मी पैसे पाठवतोय. तर मग समजा सगळं सरकारनंच करायचं असेल आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनंच करायचं असेल तर मग मोदींनी नक्की व्यवस्था काय बदलली आणि असं करत राहणं योग्य आहे का 21व्या शतकात? हे करत राहणं फारसं योग्य नाही असं मला वाटतं आणि मोदी त्याच्यावर बोलत आहेत. रेवडी कल्चर वगैरे ते जे म्हणतायत किंवा कर्नाटकात काँग्रेसने घोषणा केल्यानंतर सुद्धा मोदींनी घोषणा केल्या नाहीत. भाजपने अजिबात त्या पद्धतीचं फ्रीबीज ज्याला आम्ही म्हणतो फुकट वीज मिळेल किंवा फुकट हे मिळेल असं सांगितलेलं नाही. मोदींचा दुसरा एक ॲटिट्यूड असा आहे जो टिपिकल गुजराती व्यक्तिमत्वात दिसतो की त्यांचं नोकरीपेक्षा स्वयंरोजगारावर जास्त भर आहे. त्यांनी म्हटलं पकोडे विकूनसुद्धा पैसा मिळवता येतो, त्याची प्रचंड चेष्टा झाली आणि ज्याच्यावर प्रचंड टीकाही झाली. माझ्या मते त्याच्यात तो जो एक स्वयंरोजगाराचा एक ॲटिट्यूड आहे जो आपल्या अनेकांना माहीत नाही, कारण आपल्याकडे रोजगार म्हणजे नोकरी आणि त्यातही सरकारी नोकरी, ज्याला फंड आहे, ज्याला पेन्शन आहे, ज्याच्यात 1 तारखेला हातात पैसे येतात 1 किंवा 7 तारखेला, त्याला आपण रोजगार म्हणतो. मोदी त्याला रोजगार मानत नाहीत. मोदी म्हणतात तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची जी सर्व्हिस सेक्टर आहेत हे त्याच्यात उतरा, स्वतंत्र व्यवसाय करा, त्यासाठी लागणारं भांडवल सरकार तुम्हाला देईल. म्हणून कोविडमधल्या अनेक योजना तुम्ही बघाल तर त्या भांडवल देणाऱ्या योजना आहेत. तुमच्या भांडवलासाठी तारण म्हणून सरकार राहील असंही सांगितलं, पण तुम्ही ते भांडवल उचला आणि स्वतःचे व्यवसाय करा. त्यामुळे तू म्हणतोस तो हा बरोबरच आहे की अशा पद्धतीने मायबाप सरकारने कोणत्या सेक्टरमध्ये असावं. मला व्यक्तिगत विचाराल तर फक्त शिक्षण, आरोग्य याबाबत मायबाप सरकारने मोठ्या प्रमाणात मदत केली पाहिजे. तिथे ते मायबापच असलं पाहिजे. शिक्षण, आरोग्य हे प्रामुख्याने कुठल्याही कुटुंबाचे आणि दुसरं म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंग ज्याला म्हणतो आपण, म्हणजे घरं परवडणाऱ्या किमतीत मिळावी. फुकट घरं मिळण्यापेक्षा मनमोहन सिंगांनी जे केलं, ज्याचा माझ्यासारखा तेव्हाचा तरुण पत्रकार पण लाभार्थी आहे, की आम्हाला बँकातनं सुलभतेने कर्ज मिळायला लागली, ज्याचं कर्जाचं स्ट्रक्चर म्हणजे त्याचं व्याज फेड करायचं, कर्ज फेड करायचं जी रचना होती
ती आम्हाला परवडणारी होती. दुर्दैवाने आता तसं होत नाही. म्हणजे आता आवाक्या बाहेर गेलंय घर घेणं. पुण्या मुंबईसारख्या शहरात तर फारच कठीण झालेलं आहे. मग अशा वेळे मायबॉस सरकार म्हणून त्यांची निवारा योजना वगैरे चालू आहे, पण ती मुख्यतः गरिबांकडे बघून आहे. त्यामुळे मध्यम वर्गाला आणि श्रीमंतांना याची काही गरजच नसते. मध्यम वर्गाकडे मोदींचं फारसं लक्ष नाही अशी टीका होते आणि ती रास्त आहे, बऱ्यापैकी महत्त्वाची आहे. ज्या मध्यम वर्गाकडे मनमोहन सिंगांनी खूप लक्ष दिलं होतं, कारण त्यांचं म्हणणं असं होतं मध्यम वर्ग जितका सक्रिय होईल वेगवेगळ्या पद्धतीने, त्या पद्धतीने गरिबांनाही त्याचा फायदा मिळत जाईल, ते उतरत जाईल हळूहळू. मोदींचं सगळं लक्ष मुख्यतः गरीब आणि अतिगरीब ते ज्या वर्गातनं आलेले आहेत त्या वर्गावर आहे. त्याची दोन कारणं. एक तर त्यांना त्याच्या वेदना माहिती आहेत, ते तसे लहानाचे मोठे झालेले आहेत, अत्यंत गरिबीतनं ते वर आलेले आहेत. दुसरा भाग म्हणजे त्यांना काँग्रेसची मतपेढी खेचायची भाजपकडे, जी SC ST गरीब ही जी काँग्रेसची मुख्यतः मतपेढी होती आणि मुस्लिम होते, त्यातले मुस्लिम मोदींनी वगळलेले आहेत. पण अन्य मतपेढी ही त्यांना खेचायची. त्यामुळे त्यांचं सगळं सरकारचं कामकाज हे मुख्यतः गरिबांवर कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. म्हणून कर्नाटकात जरी गरीब काँग्रेसच्या बाजूने वळले असा प्रचार चालू असला आणि ते वळले, तरी उत्तर भारतात तसं झालेलं नाही, नॉर्थ ईस्टमध्ये तसं झालेलं नाही. योगी आदित्यनाथने उत्तर भारत स्वीप केला आत्ताच्या, म्हणजे नगरपालिकांनी लिटरली स्वीप केला, कारण तिथल्या गरिबांपर्यंत तिथल्या योजना पोचत आहेत. जर का बोमईनी यांच्याप्रमाणेच योजना योगी आदित्यनाथ किंवा हेमंत बिश्व शर्माप्रमाणे योजना पोचवल्या असत्या, तर नॉर्थ ईस्ट किंवा उत्तर प्रदेशसारखा रिझल्ट कदाचित कर्नाटकात दिसला असता. तर हा फरक तू म्हणतोस तसं मायबाप सरकार हे मर्यादित वर्तुळात मायबाप राहावं, त्याच्या पलीकडे लोकांच्या उपक्रमशीलतेला वाव मिळेल अशी आर्थिक धोरणं असावीत असं व्यक्तिगत मला वाटतं. मोदींनी त्या दिशेने पावलं टाकली आहेत बारकाईने पाहिलं तर. खरे तर अर्थतज्ञ त्याच्यावर बोलतील, पण ती जितकी जोरकस असायला हवीत तेवढी नाहीत. अर्थात तुम्ही 9 वर्षात सर्वच गोष्ट झटपट होतील असं समजू शकत नाही. समाजाबरोबर प्रत्येक नेत्याला जावंच लागतं, कारण ही एक अडचण आहेच की दरवर्षी कुठली ना कुठली निवडणूक असते, त्यामुळे दरवर्षी कुठल्या ना कुठल्या परीक्षेला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे लाँग टर्म धोरणं आखण्यात दरवर्षी होणाऱ्या निवडणुका हा ही एक अडचण आहे. तरी त्यातनं मोदींनी दिशा दाखवलेली आहे असं त्यांचं अर्थविषयक हे बघता आपल्याला कळतं. आत्ता भारतासारखा देश हा ग्लोबल इकॉनॉमीचा एवढा महत्त्वाचा भाग आहे की सत्तेवर कुणी जरी आलं तरी फार काही धोरणं बदलता येत नाही. अशा वेळेला एखादा पक्ष सत्तेतून जाणं आणि दुसरा येणं हा विशेषतः तो वैचारिक किंवा सांस्कृतिक पटलावरती काय भूमिका घेतो, कुठल्या प्रकारे देशाला नेतो याच्यावरती अवलंबून असतो असं म्हणतात. अशा वेळेला मोदींचं आणि भाजपचं गेल्या 9 वर्षातलं सरकार हे काँग्रेस प्लस हिंदुत्व किंवा काँग्रेस प्लस राष्ट्रवाद असं आहे का? आणि मग वैचारिक आणि सांस्कृतिक पटलावरती जे काही मोदी करू पाहतात त्याचं तुम्ही कसं विश्लेषण करता? हा चांगला प्रश्न आहे, कारण मोदींचं एक वेगळं कॉन्ट्रीब्युशन हे सांस्कृतिक ज्याला आपण शिफ्ट म्हणू या पद्धतीचं आहे. आणि ते असं आहे की याच्यावर संजय बारूंनी खूप काम केलेलं आहे, ज्यांनी नरसिंह रावांवरही खूप चांगलं लेखन केलेलं होतं. मोठे पत्रकार आणि म्हणजे विश्लेषक आहेत. त्यांनी असं म्हटलं होतं की, आणि ते मी माझ्या पुस्तकात विस्तृतरित्या दिलेलं आहे, की लचियन्स दिल्ली ज्याला म्हणतात त्याला ल्युटियन्स दिल्ली म्हणतात, खरा उच्चार लचियन्स आहे. पण त्या ल्युटियन्स दिल्लीला त्याच्या डोक्यातलं एक भारताचं मानचित्र तयार होतं आणि ते नेहरूंपासून चालत आलेलं होतं. ते मुख्यतः युरोपातल्या रेनेसान्स नंतर तयार झालेलं जे व्यक्तिनिष्ठ समाज, व्यक्तीचं स्वातंत्र्य सर्वाधिक महत्त्वाचं आणि परंपरेपेक्षा नवतेला जास्त प्राधान्य देणारं, कुठल्याही पद्धतीची बंधनं सहन न करणारं, स्वातंत्र्याला सर्वोच्च स्थान देणारं, अशा पद्धतीचं एक मानचित्र होतं. आणि भारत हा या पद्धतीने आपल्याला घडवायचं आहे, त्याला पारंपरिक जोखडातनं बाहेर काढायचं आहे. हे मानचित्र घेऊन दिल्लीतला एक मोठं वर्तुळ गेली अनेक वर्ष काम करत होतं. त्याचे मुख्य हे नेहरू होते आणि त्यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, म्हणजे मी त्यांना फार मोठाच नेता मानतो. त्याला धक्का देणारं एक सांस्कृतिक तंत्र किंवा सांस्कृतिक विचार हा मोदींनी जोरकसपणे पुढे आणला आणि तो भारतातल्या संपूर्ण जी तळागाळात रुजलेली आपल्याकडची एक संस्कृती आहे, जी मिथकातनं आलेली, जे रामायण महाभारत किंवा त्याहून जास्त मी रामायण महाभारत हे म्हणणार नाही, कारण महाभारताचा आपल्यावर प्रभाव आहे असं म्हटलं जातं, त्याच्यावर माझा कधी कधी आक्षेप आहे. महाभारताचा अभ्यास करणारे फार किंवा डोळसपणे महाभारताकडे बघणारे फार थोडे आहेत, पण मुख्यतः ही संस्कृती पुराणांवर आधारित आहे. तर ती जी संस्कृती
ती जे एक सांस्कृतिक वास्तव या देशात होतं, जे पूर्वी काँग्रेसच्या नेत्यांना बरोबर माहीत होतं, अगदी नरसिंह रावांपर्यंत. म्हणजे नरसिंह रावांच्या अनेक मुलाखती किंवा खाजगी गप्पांमध्ये त्यांनी ते मांडलेलं आहे. नेहरूंना ते माहीत होतं. नेहरू स्वतःला, म्हणून मी नेहमी म्हणतो की ते स्वतःला पंडितजी म्हणून घ्यायचे. त्यांनी कधी लॉर्ड नेहरू नाही म्हटलं स्वतःला, कारण त्यांना माहीत होता हा देश कसा आहे आणि त्यांना प्रेमही होतं देशाबद्दल, मात्र त्यांना आधुनिक करायचा होता. सावरकरांना हिंदू आधुनिक करायचा होता, पण संघाला तसं वाटत नाही. तर मोदींनी मुख्यतः हे जे सांस्कृतिक एक संचित होतं, मोठ्या प्रमाणात डॉमिनंट होतं भारतात, पण सुप्त होतं, त्या संचिताला कुठेतरी गेल्या 10-15 वर्षात असं वाटायला लागलं की आपल्या अस्तित्वाला आव्हान दिलं जात आहे. आणि या देशात हा एकमेव देश असा आहे की जिथे आपल्याला स्थान आहे. कारण जगात हिंदूला दुसरा कुठलाही देश नाही, नेपाळ सोडल्यास एकही देश नाही. बाकी अन्य सर्व धर्मियांना भरपूर देश आहेत, हिंदूंना नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे इथे आपली संस्कृती जर जपायची असेल आणि तिला आव्हान दिलं जात असेल तर त्याला काहीतरी प्रत्युत्तर दिलं पाहिजे. ही जी मी असं म्हटलं आहे व्यथित हिंदू, ही व्यथित हिंदूची नस संघाने आणि पुढे मोदींनी बरोबर पकडली आणि त्याला त्यांनी आवाज दिला. हा जो हिंदू समाज एक निर्णायकी अवस्थेत होता, त्याला त्यांनी गुजरात दंगलीनंतर तुमचा नेता आणि तुमचं हितरक्षण करणारा बलवान नेता म्हणून मी उभा राहतोय, मी धाडसी आहे, मी टोकाला जाऊन काम करणार आहे आणि मी प्रचंड मेहनती आहे आणि मी तळागाळातनं गरिबीतनं आलेला आहे. हा जो सांस्कृतिक धक्का दिल्लीला बसला, विशेषतः 2014 नंतर, म्हणजे मी दिल्ली स्वतः बघितलेली आहे 5 वर्ष. दिल्लीत इंडिया इंटरनॅशनल सेंटर हे म्हणजे भारताचं केंद्र म्हटलं जायचं, कारण तिथे सगळे येणारे लोक हे नुसतंच गप्पा मारत नसत, तर ते अनेक धोरणं ठरवत आणि त्याच्यात उद्योगपतींपासनं विचारवंत, बुद्धिमान, JNU सारखे तिथनं आलेले प्राध्यापक, असं सगळं असे. नेहरूंनी एका फटक्यात या सगळ्या लोकांना बाजूला ठेवलं. मोदींनी एका फटक्यात या सगळ्या लोकांना बाजूला ठेवलं आणि मी माझ्या पद्धतीने कारभार चालवणार, मी माझ्या पद्धतीने निर्णय घेणार. म्हणून त्यांनी जो तो 2 हे केले की हार्डवर्क आणि हार्वर्ड, हा जो फरक होता, हा जो त्यांच्यातला एक स्पार्क होता आणि ते काय म्हणू स्ट्रीट स्मार्ट होते. त्यांनी ते सगळं आणीबाणीनंतर मोदींनी खरोखरच देशात अक्षरशः प्रत्येक जिल्ह्यातनं प्रवास केलेला आहे डॉक्युमेंटेशनसाठी. मी माझ्या पुस्तकात त्याचे डिटेल्स दिले. दत्तोपंत ठेंगडींनी त्यांना एक प्रोजेक्ट दिला होता आणि त्याच्यावर काम करण्यासाठी ते सर्वत्र फिरत होते. पुण्यात तेव्हा ते राहिलेले होते. नागा गोरे, SN जोशी या सर्वांना तेव्हा ते भेटलेले. तेव्हा ते अतिशय तरुण होते, 25 वर्षाचे, 26 वर्षाचे वगैरे, 28 वर्षाचे होते. पण त्यामुळे त्यांना तळागाळातल्या लोकांना किंवा खरोखर गरिबाला काय हवं आहे आणि तो कसा विचार करतो ह्याची जितकी जाण नेहरूंना आहे. ते पुस्तकी पंडित नाही आहे, ते इंटरनेटवर खूप म्हणजे ते ॲक्टिव्हली वाचतात, त्यांचं वाचन खूप मोठं आहे, म्हणजे पुस्तकांचं नाही, बातम्या किंवा नवीन विचार आणि ह्याचं. पण नेटवर ते रोज अजूनही माझ्या माहितीप्रमाणे तासभर तरी घालवतात वेगवेगळी माहिती गोळा करायला. पण त्यांचं संपूर्ण त्यामुळे सोल्युशन ओरिएंटेड थिंकिंग आणि आयडिओलॉजिकल ओरिएंटेड थिंकिंग यातला जो फरक होता तो मोदी आणि जे लटियन्स दिल्ली आहे त्यांच्यात तिथे म्हणजे तो संघर्ष निर्माण झाला. आणि मोदींनी या पद्धतीने हिंदूंना अग्रक्रम देऊन, म्हणजे हे सरकार हिंदूंचं नसेल, आपण एक थोडा सूक्ष्म भेद लक्षात घेतला पाहिजे. वाजपेयींनी ते मांडलेले, मुळात ते सावरकरांनी मांडलं की हिंदू राष्ट्र म्हणजे हिंदू संस्कृतीला महत्त्व देणारं राष्ट्र, पण हिंदू राज्य नाही. हिंदू राज्य वेगळं, राज्य हे सर्वच धर्मांना सारखंच महत्त्व देणारं, ते नागरिकत्वाला महत्त्व देणार, पण राष्ट्र हे संस्कृतीला महत्त्व देणार. म्हणजे ती एक थोडीशी अनकॉन्शियस ही आहे, कल्पना ही आहे. त्यामुळे मोदींची सगळी धोरणं ही सर्व अल्पसंख्याकांनाही लागू होणारी आहेत. धोरणं आखताना किंवा मांडताना समान नागरी कायदा सोडला तर बाकी अन्यत्र कुठेही त्यांनी कुठल्या समूहाला, जातसमूहाला किंवा याला झुकतं माप दिलं आहे किंवा त्याला डावललं आहे असं केलेलं नाही. कारण राज्य हे सर्व नागरिकांसाठी समान आहे. त्यात मुस्लिमही येतात, ख्रिश्चन येतात, जैन, शीख सगळे येतात. त्यांच्यासाठी राज्य हे एकच आहे आणि ते धर्मनिरपेक्ष आहे. पण राष्ट्र हे मात्र ज्याच्यात हिंदूंना अग्रक्रम आहे अशा पद्धतीचं आहे. ह्यात फरक असा आहे की महात्मा गांधी हे धार्मिक हिंदू होते पण राजकीय हिंदू नव्हते.
हिंदू समाजाचं वर्णन मी याच्यात दिलंय, महात्मा गांधींचे कोटच दिले. ते म्हणत होते हे छोट्या छोट्या गटांचा समूह आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून किंवा हिंदूंची ही काय म्हणू यातली एक वैगुण्य हे लक्षात घेऊन सावरकरांनी राजकीय हिंदूची कल्पना मांडली, जी मी एक्सप्लेन केली. मोदी राजकीय हिंदुत्व मानतात, राजकीय हिंदूंची एकजूट मानतात. पण महात्मा गांधी आणि महात्मा गांधीपेक्षा सावरकरांना ज्या पद्धतीने हिंदू समाज आधुनिक व्हायला हवा होता तिकडे मोदींनी अजून लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे हा जो कमिंग बॅक टू म्हणजे तुझ्या मुद्द्यावर यायचं, तर हा जो एक सांस्कृतिक झटका दिला मोदींनी आणि त्यातनं एक म्हणजे त्यांचं स्वच्छ भारत अभियान जे आहे ते माझ्या मते सांस्कृतिकपासून आर्थिकपर्यंत अनेक गोष्टीत फिरणार आहे. की आमची जी विचारधारा आहे जी भारतातल्या हिंदूंना प्रामुख्याने त्यांना अग्रक्रम किंवा त्यांचं हितरक्षण करून पुढे जाणारी जी विचारधारा आहे त्या विचारधारेवर आधारित हे सरकारचं किंवा त्या विचारधारेला या सरकारमध्ये प्राधान्य मिळेल. हे अनेकांना सोसणं कठीण होतं, कारण एक वेगळ्या विचारधारेतनं सगळे लोक आलेले होते. 70 वर्षाची ती विचारधारा होती. तो झटका मोदींनी दिला आणि त्याचे बरे वाईट परिणाम आपण बघतोय. सगळेच काही परिणाम चांगले आहेत असं नाही, म्हणजे मोदींनी जे काही केलं त्याचं सगळंच काही समर्थन करण्याजोगे नाही. पण तो एक मोठा सांस्कृतिक झटका दिलेला आहे. आणि मागे मी मला वाटतं आपल्याच याच्यात म्हटलं होतं की स्टॅलिनने एकदा डांगे आणि मंडईंना सांगितलं होतं, याच्याबद्दल इंदर मल्होत्रांनी लिहून ठेवलेलं आहे की तुम्ही एकात्म भारत आणि हिंदूंची एकजूट याकडे लक्ष द्या, असं मॉस्कोत त्याने 1950 साली सांगितलं होतं. तर कम्युनिस्ट पक्ष वाढेल. हे स्टॅलिनचं तेव्हाचं मत होतं. ते 70-75 वर्षानंतर ते वास्तव आता कळत आहे आपल्याला. तर हिंदू एकजूट आणि संस्कृतीवर आधारित, हिंदू संस्कृतीवर त्यातही पुराणावर आधारित या संस्कृतीला महत्त्व देणारा किंवा त्याच्याबद्दल आस्था बाळगणारा असं राज्य आम्ही या देशात आणू. मात्र ते काम करताना धर्मनिरपेक्ष असेल, म्हणजे ते डिफॅक्टो हिंदू असेल असं मी म्हटलं आहे. प्रत्यक्ष हिंदू नसेल, ते धर्मनिरपेक्ष असेल, सार्वभौम असेल, पण अंतरामी हिंदू असेल. अशा पद्धतीची एक वेगळी रचना मोदी या देशात आणू पाहतायत असं मला वाटतं. तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं आता सर्वच पक्षांना अधिकाधिक हिंदू व्हावं लागतंय, ते दाखवावं लागतंय. नरेंद्र मोदी स्वतः जर का हिंदू हृदय सम्राट झाले असतील आधुनिक, तर मग या हिंदूंना म्हणजे आधुनिक अशा अर्थानं की 21व्या शतकातले, तर मग या हिंदूंना आधुनिक हिंदू बनवणं की जी अपेक्षा होती पूर्वीच्या हिंदुत्वातल्या लोकांची, तर ती नरेंद्र मोदींची जबाबदारी नाही आहे का? 100%. आणि माझा मोदींवरचा एक प्रमुख आक्षेप तेच आहे आणि मी तो मेन्शन केले की मोदी हिंदू संघटक आहेत, मोदी हिंदू सुधारक नाही. हा माझा मुख्य. आणि मी त्याच्यात एक मुद्दाम पुस्तकातला एक कोट वाचून दाखवतो की म्हणजे आणि हा महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा सावरकरांनी सातत्याने मांडलेला होता. त्यांनी जे अद्यावत व्हा, पु ल देशपांडेंनीच म्हटलं होतं सावरकरांचा एकच मंत्र सर्वांना उपयोगी आहे की अद्यावत होणे. तर हे अद्यावत होणं सांस्कृतिकदृष्ट्या, टेक्नॉलॉजीने तुम्ही अद्यावत आहात, आता आपण मोबाईल सर्वत्र वापरतो, पण त्याला सावरकर अद्यावत म्हणत नाहीत. सांस्कृतिक दृष्टीने अद्यावत होणं, ज्याने त्याला 7 शृंखला सांगितल्या होत्या तोडून टाकल्या पाहिजेत. तर म्हणून मी असं म्हटलं होतं की म्हणजे शेषराव मोरेंनी असं मांडलं होतं की हिंदुत्व म्हणजे हिंदूंमधील एकत्वाची भावना अधिक हिंदू लोकांचे न्याय हितरक्षण, असं शेषराव मोरेंनी समीकरण केलं होतं. हिंदुत्व इज इक्वल टू हिंदूंमधील एकत्वाची भावना, जे राजकीय हिंदूंना समूह म्हणून एकत्वाची भावना, अधिक हिंदूंचे न्यायरक्षण. यातील हिंदूंचं न्यायरक्षणाकडे मोदींचं लक्ष आहे. आणि ते आता तू म्हणालास तसा अन्य पक्षांनाही त्या दिशेने त्यांनी खेचत नेलेलं आहे. खेचत नेलं आहे म्हणजे त्या काय पदपथावरच आणलेलं आहे. आता सगळ्यांना ते बोलावंच लागतं. पण त्याच्या पुढे जाऊन विनोबांनी जे एक छान शब्द टाकले होते ते मी उद्धृत केलेत मुद्दाम, की हिंदू तत्त्वज्ञानातलं चैतन्य कायम ठेवून हिंदू धर्मातील विपर्यस्त धर्म, भोळा धर्म, असहिष्णू धर्म, कृतिशून्य धर्म, पांथिक धर्म या सर्व आडवाटांना फाटा देऊन हिंदू समाजाला अद्यावत करणं, हे सगळे शब्द विनोबांचे आहेत. म्हणजे भोळा धर्म, असहिष्णू धर्म, कृतिशून्य धर्म. तर
ही जी मोदींना करण्याची एक आवश्यक गोष्ट होती, जी ते कदाचित त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे अधिक जोमाने करू शकले, ते टेक्नॉलॉजी सेवी आहे, ते फेसबुकवर सहज आहे, ते याला मी अद्यावत्ता म्हणत नाही. वेगळ्या एक दृष्टिकोनातली अद्यावत्ता जी लागते, जी हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू संस्कृतीमध्ये होती, त्या दिशेने नेण्यात 9 वर्षात तरी त्यांना यश आलेलं नाही. त्याला कदाचित निवडणुकीचं राजकारण असेल, कारण जरी आपण अनेक म्हटलं तरी ज्याला निवडणुकीत फूट सोल्जर्स लागतात, ते फूट सोल्जर जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते लागतात, ते जुन्या आपल्या धर्माच्या काही वेगळ्या समजुतीमध्ये रुतलेले असतात, अडकलेले असतात. त्यातनं त्यांना बाहेर काढून त्यांना नवीन दिशा दाखवणं, याचा एक अटेम्प्ट, एक चांगला प्रयत्न त्यांनी काशीमध्ये जे भाषण केलं तेव्हा केला होता, की विज्ञान आणि आपलं हिंदू धर्म यांना कसं एकत्र आणायचं. पण तो तेवढ्या पुरताच राहिला. त्याच्या पुढे आता जेव्हा सत्यपाल सिंग सारखे त्यांचे मंत्री डार्विनला बाजूला करा अशा पद्धतीचं सांगतात, त्याच्यावर मोदी बोलत नाही. डार्विनची प्रणाली ही शिकवलीच पाहिजे, तरच तुम्ही पुढच्या मुलांचं कल्याण करू शकता. हे जे ठोसपणे मोदींनी सांगितलं पाहिजे, तिथे ते कुठेतरी कमी पडतात. त्याला इलेक्टोरल पॉलिटिक्स, निवडणुकीचं राजकारण हे कारणीभूत होतं का? व्यक्तिगत ते तसे दिसत नाही. म्हणजे व्यक्तिगत ते बऱ्यापैकी आधुनिक आहे तसं त्यांच्याबद्दल जे ऐकलेलं आहे त्यात दिसतं. परंतु ही एक अडचण ही नेहमीच आपल्याकडे आहे. परंतु स्वातंत्र्य काळापर्यंत सर्व राजकीय नेते किंवा पुढे सुद्धा इंदिरा गांधी, नरसिंहराव ही सगळी मंडळी ही मनातनं हिंदू असली तरी विचाराने जी आधुनिक होती, त्या पद्धतीची आधुनिकता ही मोदींच्या धोरणात सरकारी दिसत नाही आणि त्या त्यांच्या मोठ्या मर्यादा आहेत असं मला वाटतं.